अपडेट न्यूज। दिनांक 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, यासाठी 31 मार्च रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते। रविवारी सकाळी 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायकल फेरीला सुरुवात झाली। नांदगाव रस्त्यावरील खडकी, बुद्रुक व भडगाव रोडवरील ओझर येथे जमलेल्या ग्रामस्थांना प्रांताधिकारी हिले यांनी मतदान करण्याबाबत आवाहन केले। तर मतदारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी केले। यावेळी मतदान केंद्रांवर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प अशा सुविधा करण्यात येत आहे। मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे। गेल्या निवडणुकीत केवळ 58% मतदान झाले होते। लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य आहे। मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलेच पाहिजे असे आवाहनही प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे। स्वतः प्रांताधिकारी सायकलवर येऊन मतदानाची माहिती देत आहे। याबद्दल ग्रामस्थांनी कुतूहल व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार प्रशांत पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, सायकल ग्रुपचे अध्यक्ष दीपक देशमुख, धनंजय मांडोळे, मनीष शेलार यांनी सहकार्य केले। एकूण 20 किलोमीटरची सायकल फेरी पार पडली। यावेळी हौशी सायकलिस्टने मतदान जनजागृती सायकल फेरीत प्रांताधिकारी प्रमोद हिले, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्यासोबत हौशी सायकलिस्ट रवींद्र पाटील, जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी, ॲडव्होकेट भूषण एडके, सुरेश मंधानी, सोपान चौधरी, योगेश पवार, राजेंद्र वाणी, सोनू महाजन, शांताराम पाटील, हर्षल पाटील, सुजित राजपूत आदी सहभागी झाले होते। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.